एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. हॉटेलचं चिकन कितीही खाल्लं तरी घरच्या चवीची सर कशालाच येत नाही. आज आईच्या हातच्या चवीची आठवण करून देणारा हा झणझणीत चिकन मसाला आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी 1 किलो चिकन आपल्याला इथे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे. नंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि मूठभर कोथिंबीर घालायची आणि हे छान असं मिक्स करायचं आहे. हळद, मीठ, लिंबू चिकनला चांगलं लागलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. नंतर कुकरमध्ये आता तेल घालायचं आहे. तर इथे तुम्ही कढई घेतली किंवा पातेलं घेतलं तरी पण चालेल, पण कुकरमध्ये कसं पटकन होतं. नंतर आपल्याला तेल चांगलं तापलं की एक बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा असं छान परतला की आपण इथे चिकन घालून घ्यायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यावर आपल्याला एक खोलगट ताट ठेवायचं आहे. तर लक्षात असू द्या, आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर खोलगट ताटामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि ताटावरचं पाणी चांगलं तापलं की आता चिकनला पण चांगलं पाणी सुटलं आहे. तर आता चिकन पुन्हा एकदा असं हलवून घ्यायचं आहे आणि ताटातलं पाणी घालायचं आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून आता झाकण लावायचं आहे आणि मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तर आता इथे मसाला तयार करूया. तर आपण हे चिकन पूर्ण काळ्या मसाल्यात करतोय. तर त्यासाठी इथे गॅसवर एक जाळी ठेवायची आणि 3 मध्यम साईजचे कांदे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. नंतर इथे आता आपल्याला खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि फुटाणे घेतलेत काही. तर आता कढईमध्ये आपल्याला हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालायचं आहे आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर हिरवी मिरची घातल्याने रंग पण छान येतो मसाल्याला. तर आता इथे भाजून झाले तर काढून झालं की खोबरं घालायचं आहे. खोबरं पण छान असं तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर आता इथे आपल्याला फुटाणे घालायचे आणि भाजून ठेवलेलं हिरवी मिरची, लसूण, आलं घालायचे आणि कोथिंबीर सुद्धा यामध्येच घालायची आणि इथे आपण भाजलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि इथे आता 1 चमचा तेल घालायचे आणि मसाला असं चांगला पुन्हा भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मसाला पण किती छान भाजला गेलाय. तर आता मसाला थंड करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटायचा आहे. तर इथे आता मसाला तयार झालाय. तर आता इथे बघूया चिकन शिजलंय का. तर कुकर थंड करून झाल्यावरच आपल्याला झाकण काढायचं आहे आणि मिक्स करून बघायचं आहे. तर चिकन पण चांगलं शिजलंय. तर आता एका मोठ्या कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे. तर मसाल्यांमध्ये हळद थोडीशीच घेतली आहे, लाल तिखट, धना पावडर, चिकन मसाला आणि घरगुती जो आपल्याकडं मसाला असतो तो घालायचा आहे आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे. मसाले चांगले परतले की यामध्ये आता वाटलेला मसाला घालायचा आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे. नंतर यामध्ये शिजवलेलं चिकन घालून घ्यायचं आहे. तर लक्षात असू द्या, आपल्याला वेगळं पाणी घालायचं नाही यामध्ये. तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. पुन्हा चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडंसं लिंबू पिळून घालायचे आणि कोथिंबीर घालायची, मिक्स करायचे. आता एक दणदणीत उकळी येऊ द्यायची. हवं तर तुम्ही इथे घट्ट पण करू शकता, म्हणजे एकदम सुकं चिकनसुद्धा होऊ शकतं, पण थोडंसं आपल्याला असं मसालेदार चिकन बनवायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपलं तयार आहे आपलं गरमागरम चिकन मसाला. तर हे तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर ही रेसिपी खरंच नक्की ट्राय करा आणि अगदी 20 ते 25 मिनटात होणारी ही आपली चिकन मसाला रेसिपी. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.
आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.